नमस्कार, मी संदीप खळे. आपण पाहताय वास्तव मराठी. वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेतोय आणि आज आपण आंबेगाव तालुक्यातील कळंब चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये आहोत. कळंब चांडोली जिल्हा परिषद गटाची निवडणूक दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होती आहे. या गटामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रीती थोरात ह्या उमेदवार आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर या उमेदवार आहेत. तर खाली चांडोली पंचायत समिती गणामध्ये पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रियंका वाघ ह्या उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सीमा खिल्लारी या उमेदवार आहेत. या तुल्यबळ लढती होत आहेत. अजित पवारांचं निधन झाले आणि या निधनानंतर ही निवडणूक पार पडते. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, नागरिकांमध्ये नाराजी आहे. अजितदादांची अकाली एक्झिट झाल्यामुळे त्यांना जी पोकळी पडलेली आहे ती कशी भरून येणार या चिंतेत कार्यकर्ते असताना, मतदार असताना उमेदवारांनी मात्र प्रचाराचा जोर धरलेला आहे. अजितदादांच्या निधनावर श्रद्धांजली व्यक्त करत किंवा अजितदादांबाबत कृतज्ञता व्यक्त करतही मतदान मागितलं जातं आहे. आणि कळंब चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये दोन राष्ट्रवादीमध्ये प्रामुख्याने लढत होते, त्यामुळं ही लढत रंगतदार होईल असंच वाटतंय. आज आपण वळती या गावामध्ये आहोत आणि वळती येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. त्यांना काय वाटतं, निवडणूक लागलेली आहे आणि कशा पद्धतीनं वातावरण ह्या भागातलं आहे. निवडणूक लागलेली माहिती आहे का? आता लागली पण आता काय सांगू आम्ही त्याचं. कोण उमेदवार आहे हे माहिती आहे? मग आता सगळ्या पार्टींचे आहेत उभे. राष्ट्रवादीचेच उमेदवार आहेत इथं, दोन राष्ट्रवादीचे. दोन राष्ट्रवादीचे आहेत, एक कमळाचा आहे. हे कमळाचं आहे. हां, कशी लढत होईल इकडं काय सांगता येत ना, मग तिचा काय निर्णय काय सांगतो. प्रचार सुरू आहे. हां, प्रचार सुरू आहे. कोणाचा जोरदार प्रचार दिसतोय सध्या? आता जरी राष्ट्रवादीचे असले, आता या असं प्रकरण काढल्यामुळे त्यांनी प्रचार थोडा गाड्यांनी बंद केला, पण बरोबर हिंडतात. शरद पवारांची राष्ट्रवादी एका बाजूला आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एका बाजूला आहे. कोणा बरोबर जातील लोक? शरद पवाराच्याच मागं, कारण इथं देवदत्त हा निकम माणूस चांगला आहे आणि त्याच्या मागं पाळणारी लोक लई आहेत. त्याच्यामुळं शरद पवाराच्याच पक्षामागं जास्त पळतील असं माझा अंदाज आहे. पण देवदत्त निकमांची नाही निवडणूक ना आता. त्यांची नसू द्या, पण तो कार्यकर्ता शरद पवाराचा आहे हे महत्त्वाचं आहे. आधी तुलसी भोर जिल्हा परिषदच्या सदस्य होत्या इथं. कधी दिसलाय का तुम्हाला या भागात? नाही, कधी नाही, फक्त निवडणुकीपुरत्याच. निवडणुकीपुरत्या. दुसऱ्या एक पंचायत समिती सदस्य होत्या, माहिती आहे का तुम्हाला त्यांचं नाव? काय ध्यानात नाही राहत. नाही ना. निवडून गेल्यावर जिल्हा परिषद सदस्य आलेच नाहीत परत. आले असतील तर काय आपल्याला काय तपास लागायचं. तू नको करू हे सगळं. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. बाबा, निवडणुकीचं वातावरण तापलंय. गाड्या येतात का प्रचाराच्या? गाड्या आता 2 दिवस येतात बाबा, पण आता 2-3 दिवस होते मध्ये, पण काल त्यावरून जिथे एक अर्धी येते. कोणत्या पक्षाच्या येतात? काय चिन्ह काय सांगतात? आता तुतारीची येते, शिवसेनेची गाड्या येतात. शिवसेनेची त्या पट्ट्यातूनच शिंग कोण येतात. आता आम्ही तिकडे मध्ये शिवाला राहायला असल्यामुळं काय दोन्हीकडच्या येतात. दोन्हीकडे येतात. इकडे जोर कोणाचा दिसतो? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा का? अजून तसं काय नक्की. आता एक गाडी येते, त्याचं नेमकं काय सांगावं नाही सांगता येत. नाही, तसं सांगता येतं अजून नक्की नाही ना सांगता येतं. काय होईल आता काय सांगावं, परिचय आहे त्याच्यामुळं काय सांगायचं. प्रचार चालू आहे बाबा, कानावर पडते का काही? प्रचार चालू आहे, प्रचाराच्या गाड्या येतात. कोणत्या चिन्हाचा प्रचार करतात? आता जे आपले करतात चिन्ह गाड्याचा आवाज येतोय, तुतारीचा येतोय, घड्याळाचा येते. इकडे जोर कोणत्या पक्षात दिसतोय? आता ते काय आम्हाला सांगते कोणचा पक्ष आहे कोण नाही. तुम्हाला सांगायला येत असतील ना, ह्या पक्षाला मतदान करा, त्या पक्षाला का? अजून कोणी नाही आलं आमचं. कोणी नाही आलं. अजून काही नागरिकांशी बोलण्यास. हा, म्हाताऱ्या माणसांक कोण येतो? पण म्हातारे माणसाचं मत महत्वाचं आहे ना. मग असं द्या, पण त्यांच्या घेतीच नाहीत. येतीच नाही. हा, शरद पवारांच्या पक्षाला द्यायला पाहिजे मत का अजित पवारांच्या? कोणत्या द्या, दिलं तरी चालणार. बघू काय म्हणते. मग कोण सांगतं तुम्हाला मतदान करा, इकडे करा, तिकडे करा? कोण सांगायला आपल्या, अजून नाही कोण सांगितलं. निवडणूक चालू आहे, प्रचारात गाड्या कोणत्या येतात? तर प्रचाराच्या गाड्या सगळ्याच चालू आहेत इथे. भाजपच्या चालू आहेत, तुतारीच्या चालू आहेत, परत आपली घड्याळाच्या चालू आहेत. भाजपचे कोण उमेदवार आहेत इथं? श्रद्धा महेश भोर. आणि घड्याळाच्या कोण आहेत? घड्याळाच्या आपल्या सचिनताई भोर.
आणि तुतारी खिलारी रमेश खिलारी गड्या तुतारीचं कोण आहे? तुतारी काय नाव आहे ना माहिती आहे प्रीती थोरात. प्रीती थोरात. कशी लढत होईल प्रीती थोरात तुलसी भोर आणि काय झाले आता सगळे दुनिया हुशार झाली, ज्याचे तिच्या मनावर आलेले. इथं काय राजकारणाला कोणी आता दबत नाही. दबत नाही पहिले जो प्रश्न विषय ज्याच्या मनात आहे तो बटन दाबतो, निघून जातोय. या भागातले कोणते प्रश्न असे आहेत की जे सुटलेले नाहीत त्याच्याकडे पाहून लोक मतदान करतील सोडवणारा उमेदवार? अहो सोडणार उमेदवार म्हणजे हे वळसे पाटलाचंच गाव आहे मुळात. हे आता कसं झाले तिरमिरी चालू झाली त्याच्यामुळे बस समजा विषय असा आहे, पण काम ही 100% वळसे पाटलांचीच आहे तिथं. पण देवदत्त निकमांना मतदान झालं विधानसभेला चांगलं इथं. अहो मग तो कार्यकर्ताच होता, वळसे पाटलांचाच होता ना, म्हणून ते झाले. अमोल कोल्हेंना पण चांगलं मतदान झालं. अमोल कोल्हे पण चांगलाच माणूस होता, माणूस बघूनच मतदान आहे इथं. पण आता परिस्थिती काय झाली, हे राजकारणाचा चिवडा झाला. आता देवदत्त निकम पहिला इकडं होता, आता तो तिकडं हे सोडून परत तो शिवसेनेत जाऊन मिळाला. त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला, नाही तर देवदत्त निकम हे माणूस चांगलाच आहे. आता तुलसी भोरांसोबत जातील लोक की प्रीती थोरातांबरोबर जातील? आता तसं काय सांगता नाही, ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. शेवटी ज्याची कामं आहेत तो त्यांच्याच मागं पळणार आहे. इथं कोणाची कामं आहेत? आता इथं वळसे पाटलांचीच कामं आहेत. काय काय कामं केले ते? आता वळसे पाटलांची शक्यतो सगळीच कामं ही वळती गावामधली सगळी वळसे पाटलांचीच आहेत. सभा मंडप झालं, ते महादेवाचं म्हणजे सभा मंडप झालं, ही गावची कामं ही सगळी वळसे पाटलांचीच. रस्त्यांची कामं तुलसी भोरांनी कामं केलेत का? अहो तेच त्यांचीच नाही आहेत ना, साथीदार आहेत ना. आपण त्यांच्या निधीतून काही कामं झालेत का? त्यांच्या निधीतून कामं चालूच आहेत ना. चालेल. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. निवडणूक लागलेली, कोणाचा प्रचार जोरदार दिसतोय इकडे? प्रचार गाड्याचा दिसतोय, तुतारीचा दिसतोय, कमळाचा दिसतोय. आता जो तो आपल्या ज्या पद्धतीने करतोयच ना. वळतीत कोणाचा जोर दिसतोय? वरती जोरच काय नाही तसं आता अजितदादांचं हे झाल्यापासून थोडीशी जरा शांतताचे तरी पण आता मतदान तर करावंच लागणार आहे, मतदान करणार आहे. उमेदवार फिरायला लागलेत आता सगळेच. होते ते चालूच आहे आता, पण ज्याच्या त्याच्या मनात जे आहे तो आपला तो करायचा. ज्यावेळेस उमेदवार फिक्स होतो त्यावेळेस मतदान ठरलेलं असतं. ठरलेलं असतं त्या पद्धतीने होते. प्रचारात काही पण होतं. थोडंफार एक 10-20% इकडे तिकडे 10. प्रियंका वाघ आणि सीमा खिलारी या दोन्ही इकडच्या गावातल्या असल्यामुळं त्यांची लढत कशी होईल? काय झालं आहे आता इथून पाठीमागे आहे ना सगळी कामं झाली ती साहेबांच्या माध्यमातून झालेली. त्यानुसार आता मतदार ठरवणार ना काय करायचं आहे ते. पण तुलसी बोरांनी काम नाही केली असा एक प्रचार केला जातो विरोधकांकडून. नाही आता थोडंसं विरोधक बोलणारच आहे, पण जाणीवपूर्वक त्यांनी जर विचार केला गावचा सर्वे केला तर गावच्या पद्धतीत मग बाकी कोणी काम आणलं. आता ज्यावेळेस हे म्हणतात का बाबा समजा समोरच्या माणसाने हे केलं, पण समोरची माणसं काल परवा कुठं होती, त्यांनी काय कामं आणली हे तरी समोरच्या माणसांनी दाखवून द्यावं ना बाबा तुमची काय कामं झाल्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. साहेब सोडून बा समजा काही माणसांची जी 1-2 कामं असतील ते असतील, पण बाकी जे स्रोत आहे हा सगळा पूर्णपणे साहेबांच्याच हिशोबातून कामाला. पण एक असा मतप्रभाव आहे की शरद पवार साहेबांनी वळसे पाटलांना ताकद दिली म्हणून वळसे पाटील काम करू शकले, आणि त्यांनी वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडायला नव्हतं पाहिजे असा एक ट्रेंड होता. वरिष्ठांचा तो निर्णय तो आपण खालचा कार्यकर्ता त्याच्यावरती काय बोलू शकत नाही किंवा आपली तेवढी मर्यादा नाही. वळसे पाटलांना जेव्हा कामाचे श्रेय देत असेल तर ते शरद पवारांना पण जातच ना. हा आहेच ना, म्हणजे साहेबांना दुमत नाहीच ना, म्हणजे पवार साहेबांना सुद्धा दुमत नाहीच ना. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार आहे पुढे. नाही आहे, पण आतापर्यंत आता जर तालुक्याचा जर विचार केला तर वळसे पाटलांनी भरपूर कामं केली. पण शरद पवारांनी ताकद दिल्यामुळं ती कामं झाली. आता शरद पवारांचा पण पक्ष आहेच नाही ते. नाही आहे, पण आता बा सध्या आम्ही वळसे पाटलांची माणसं आहेत, शरद पवारांकडे नाही. हां नाही, म्हणजे जे आपलं निवडणूक लागलेली शरद पवार साहेब आणि अजित पवार दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्येची प्रामुख्याने लढत होती. राष्ट्रवादीचीच लढत आहे. कशी होईल ही लढत? लढत चांगल्या पद्धतीत होईल, काट्या होईल. अशी काही कुणाला सोपी आहे असं काही मला वाटत नाही. दोन्ही पण काट्यावर चालणार आहेत. कारण की प्रियंका वाघ आणि सीमा खिलारी ही लढत कशी होईल खाली पंचायत समितीची? ही पण काट्यावरच होणार. काही केलं तरी चांगल्या पद्धतीत लढत होईल, आणि लढत कुस्ती अशीच झाली पाहिजे का काटा कुस्ती पाहिजे तर मजा येईल, नाही तर काय एकतर्फी नको. एकतर्फी नको. हे दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. गड्या शिवसेनेवाले काय करतील? तो आता आयातच केलेला आहे, एक तर आयात केलेला आहे ते शेनीचीच आहे. म्हणजे कमीत कमी त्यांचं आहे म्हणून ते शेनीवाली त्यांनाच मतदान करतील.
आणि काही जर निर्णय काहींचा नातेवाईक संबंध आहेत कुठं काय आहेत याच्यामुळं काही इकडंही करू शकतात काही तिकडं करू शकतात. हवा कोणाची दिसते? सध्या तरी आता कसं आहे हवा लगेचच काही कळत नाही. आता काय झालं तर मधल्या काळात 3-4 दिवस अजितदादांच्या निधनामुळं सगळ्या हवा म्हणजे स्टॉपच झाली होती. आजपासून थोडी उचलायला लागली ही हवा आहे ना. आता ती 2 ते 3 तारखेला आहे ना नक्की 100% कळन का हवा नक्की कुणाची. तोपर्यंत तरी काही हे वाटत नाही मला. अजितदादांचं निधन झालं, संपूर्ण राज्य दुःखात असताना काल सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला आहे, त्याच्यानंतर थोडे वातावरणामध्ये लोक नाराजी व्यक्त करतात. नाही नाराजी कसं असतं का काहींना आनंदही झालेला असतो काही नाराजही आहेत. असं म्हणू शकत नाही का बुवा सगळ्यांनाच नाराजी सगळ्यांचीच असं नाही ना. काहींची हे पण उत्साह आहेच ना काहींच्या मनात का बुवा पहिली महिला उपमुख्यमंत्री झाली महाराष्ट्रात ही पहिली. पण अजितदादा गेले ते खूप मोठं नुकसान आहे ना. नाही नुकसान तर अहो ते भरून निघण्याजोगच नाही का. तो माणूस त्या पटीचा होता, बोलण्याचं धाडस त्याला जेवढी त्याचं लोकांशी संबंध वगैरे एवढे भारी होते ना ते दुःख साहजिकच होणारच आहे सर्वांना. वातावरण सुरू आहे, प्रचारामध्ये कुणाची आघाडी दिसते तुम्हाला? आघाडी काय आता सगळेच पक्ष पळत आहेत मग आता काय सांगावं आघाडी कोणाची. तुमच्या गावात कोणाचा जोर दिसतोय जास्त? आमच्या गावात तर कामं झालेत ते वळसे पाटलाच्या माध्यमातून तुळशीताईच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामं झालेत. लोकांची भावना आहे विकासाच्या पाठीमागं जावं म्हणून अशी लोकांची भावना आहे. पण इथं 2 राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे. दोन्ही काँग्रेस असली तरी आता ते अजितचा दादासारखा कर्तबगार उपमुख्यमंत्री त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी सर्व समाजासाठी सगळ्याचं हित पाहून अनेक मोठमोठाले निर्णय घेतले, त्यातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्यात, सर्वसामान्यांच्या समस्या सोडवल्यात. शरद पवार साहेबांच्या माध्यमातून पाठीमागच्या काळात शेतकऱ्यांविषयी अनेक कामं झाली, पण आता ते दोन्ही पण पक्ष एकत्र होण्याच्या मार्गावर होते, पण अचानक हा काळाने घाला घातला. त्यातून काही भविष्यात काय घडतंय. काल सुनेत्रा पवारांनी शपथविधी घेतला, त्यामुळे थोडी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, एवढी घाई नव्हती करायला लागत. त्याचा काय परिणाम होईल का निवडणुकीवर? नाही त्याचा काय परिणाम व्हायचा. आता गटने आता तर नेमणं क्रमप्राप्त आलं ना. थोडे 8 दिवसांनी 10 दिवसांनी नेमलं असतं तर फायदा झाला, म्हणजे काय झालं असतं असं लोकांचं म्हणणं. नाही आता तांत्रिक काही गोष्टी असतात त्याच्यात ते जनतेने समजून घेतलं पाहिजे ना. गटनेता नाही नेमला तर पक्षात अंतर्गत बांडाळी होऊ शकली असती. वेळ मग इथं क्षणाला राजकारणामध्ये बदल घडत असतो. गटनेता निवडणं काळाची गरज होती, त्या अनुषंगाने पक्षाने तो निर्णय घेतला असता ना वरिष्ठ पातळीवर. तुलसी बोरांचे काय काम आहे त्या भागामध्ये? तुळशी बोरांनी आमच्या गावामध्ये अनेक विकास कामं केले. त्याच्यातून शाळेच्या वर्ग खोल्या असतील, मुलींना सायकल वाटप केलं, शौचालय गावामध्ये दिल्यात, स्मशानभूमीला फेवर ब्लॉक दिलं. हे तुम्हाला सामने दिसते काँक्रिटीकरण ते तुळशीताईच्या माध्यमातून 25-15 अंतर्गत झाले. ते दलित विकास निधी अंतर्गत तो काँक्रिटीकरणाचा रोड जिल्हा परिषदचे ते दरवर्षी येणारे निधी आहेत ना, 25-15 असेल किंवा दलित वस्ती असेल, असं त्यांच्या फंडातून कोणते काम झाले? त्यांच्या फंडातच कामं झालेली आहेत नाही. म्हणजे काटवांच्या शाळेला वर्ग खोल्या दिल्यात, परत गावातल्या गावामध्ये वर्ग खोल्या दिल्यात. विरोधक म्हणतात त्यांनी कामच नाही केलं. अहो विरोधकांचं एक काम दाखवा तुम्ही, अख्खं गाव त्यांना मतदान करी. विधानसभेला केलं ना मतदान चांगलं. कुठं विधानसभेला तुतारीला मतदान केलं. माध्यमातून तिथं ते बस स्टॉप झाला एक. यांना फक्त मत मागाय सोडून यांनी एक काम दाखवा, अख्खं गाव त्यांना मतदान करी. अमोल कोल्हेने काम नाही केलं. एकच केलं भाऊ, तेवढं दिसतंय भाऊ गावामध्ये, तेवढं बस स्टॉप दिले. मग अमोल कोल्हे ना तुमच्या गावाने लीड कसं काय दिलं होतं? लीड दिलं म्हणजे त्यावेळेला केंद्र सरकारविरुद्ध जनतेमध्ये नाराजी होती. शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळत नव्हतं, तो एक होता. आणि पवार साहेबाच्या सहानुभूतीची लाट मोठ्या प्रमाणात होती. पण विधानसभेला पण दिलं देवदत्त निकमांना लीड. देवदत्त निकमांनी त्यावेळेला इथं पूर्व पट्ट्यामध्ये देवदत्त निकमांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या
प्रश्न काय सुटत होते एकत्र पक्षामध्ये असताना आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क मोठा होता. देवदत्त निकमांनी अनेक कामं केली होती त्यावेळेला, पण त्याची उणीव भविष्य ते पक्ष सोडून गेल्यानंतर सुद्धा जनतेमध्ये राहिली नाही. कोणाच्या डीपीनं मिळत नसन, कोणाला नदीला पाणी वेळेत येत नसन, पाटाला पाणी वेळेवर येत नसन. निकमांनी कुठं पक्ष सोडलाय? पक्ष सोडला नाही. पक्ष पवारसाहेबाचा गट आणि अजितदादाचा गट, 2 गट विभक्त झालं ना. पक्ष नाही देवदत्त सोडला. निकम शरद पवारांबरोबर राहिले, त्याचा फायदा झाला त्यांना म्हणतात. कोणाला? देवदत्त निकमांना. मग त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांची सहानुभूतीचा फायदा त्यांना झालाच ना मोठ्या प्रमाणात. आता जिल्हा परिषदला होईल का? जिल्हा परिषदला नाही होणार. काय वाटतं तुम्हाला, कशा पद्धतीचं वातावरण आहे? वातावरण चांगलं आहे. वळतीमध्ये वातावरण एकदम छान आहे आणि प्रचाराचा जोर म्हटलं तर तिन्ही उमेदवारांचा प्रचार चांगला जोरात चालू आहे. परंतु काय झालेलं आहे, हे तिन्ही उमेदवार महिला उमेदवार आहेत, ह्या सगळ्या वळतीच्या कन्या आहेत आणि सर्वसाधारण मतदार म्हणून तिन्ही कोणकोणत्या वळतीच्या कन्या? सीमाताई हे जे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्हावर लढतात त्या पण वळतीच्यात आहेत, त्यांचं माहेर वळतीत आहे. प्रियंकाताई पण त्यांचं माहेर वळतीत आहे, शेळके मनोहर शेठच्या मुलगी येते. आणि दुसरा उमेदवार भाजपचा हे आमचा पुतण्या लागतो, तो श्रद्धाताई महेश भोर, हे भाजपच्या कमळ चिन्हावर लढतात. त्यांच्यामुळे प्रकार काय झाला आहे, आम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये एकमेकाशी बोलावं लागतं आणि सलोखा ठेवावा लागतो. त्या हिशोबाने काय झालं आहे, आमची फक्त इच्छा काय आहे, तिन्ही उमेदवार चांगले आहेत, परंतु प्रकार काय झाला आहे, आम्हाला मतं विकासाला द्यायची आणि विकास हा नामदार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. आंबेगाव तालुक्यात 12 मेनंतर म्हटलं तर आंबेगावचा विकास झालेला आहे आणि आमचं मत हे विकासाला जाणार आणि घड्याळाला. पण आता त्यांच्या विरोधात तुतारी ती पण शरद पवारांचीच आहे ना. शरद पवारांनी पण विकासासाठी, आंबेगावच्या विकासासाठी हातभार लावलेलाच आहे ना. नाही आहे ना, आणि ते मान्य आहे. पवारसाहेब हे दैवत आहे. पवारसाहेबांच्या नंतर अजितदादा हे पण कर्तबगार, कणखर आणि ताबडतोब निर्णय घेणारे आणि शेतकऱ्यांसाठी म्हणा, विद्यार्थ्यांसाठी म्हणा, तरुणांसाठी फास्टमध्ये निर्णय घ्यायचे. आता त्या दिवशी एक सही करायची होती शेतकऱ्यांच्या निर्णयावर, म्हणून ते लेट झाले आणि त्यांचा ड्रायव्हर म्हणत असताना आपण 4 व्हीलरमध्ये जाऊ, पण ते एका निर्णयासाठी सहीच्या याच्यासाठी फाईलसाठी थांबले आणि विमानाने गेले आणि ती दुर्घटना घडली. ही दुर्घटना नको व्हायला होती, परंतु ती झाली. आणि आत्ता तर माझं असं वैयक्तिक मतदार म्हणून मत आहे की विकासाला मत दिलं म्हणजे अजितदादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली होईल, असं माझं वैयक्तिक मत. राजकारण नाही वाटत का? नाही, राजकारण बिलकुल नाही वाटत. का नाही वाटत? एवढं मोठं नुकसान झालं आहे, राज्याचं नुकसान झालं आहे, तो माणूस गेला आहे, त्याच्या दुःखात राज्य देश असताना त्यांच्या मृत्यूचं राजकारणाला भांडवल करून मतं मागायची, हे असं वेगळं वाटत नाही. काय झालेलं आहे, तुम्ही म्हणता राजकारण, पण मी याला तुमच्याकडे एवढा विकासाचा मुद्दा असताना अजितदादाच्या मृत्यूवर मतं मागणं हे चुकीचं वाटत नाही का? नाही, निवडणूक पत्रकार साहेब, निवडणुका ह्या आधी झाल्या, निवडणूक आयोगाने आधी डिक्लेअर केलेले आहे. विषय तुमच्याकडे एवढा विकासाचा चांगला मुद्दा आहे, अजितदादा जाऊन दुःख झाले सगळ्यांना, तर त्या दुःखाचं भांडवल करणं आणि मतं मागणं हे चुकीचं वाटत नाही का? नाही, ऐकाय का, भांडवल याचं भांडवल होत नाही. जर भांडवल जर होत असं जर तुमचं मत आहे सर, तर माझं असं म्हणणं आहे की अजितदादांनी सांगितलं होतं का सर्व ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या पाहिजेत. जुन्नरमध्ये एकत्र लढतायत दोन्ही राष्ट्रवादी, बाकीच्या तालुक्यात पुरंदरसारख्या ठिकाणी एकत्र लढतायत आणि मग आंबेगावमध्येच का नको. माझं असं मत होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या, मनोमिलन झालं असतं आणि त्याचा फायदा नक्कीच दोन्ही पार्ट्या एकत्र आल्यामुळं घरचे संबंध चांगले राहिले असते. राजकारण हे नंतर असतं, परंतु घरची बांधिलकी ही एका प्रकारे उद्या जर भविष्यात काय झालं तर घर हे एकत्र असेल तर घरचाच माणूस धावून येतो. दोन्ही राष्ट्रवादी एक व्हायला तालुका पातळीवर वळसे पाटलांनी का प्रयत्न केले नसतील? नाही, प्रयत्न केले ज्या वेळेला
दोन्ही पार्ट्या एकत्र यायचा विचार चालू पण होता. तालुक्यात वळसे पाटलांनी जर पुढाकार घेऊन राष्ट्रवादी एकत्र करायचा प्रयत्न केला असता तर ते शक्य झालं असतं ना. ऐका ना, आधी काही उमेदवार आधी डिक्लेअर केले आणि आम्ही निवडणूक लढणारे, परंतु वळसे पाटलांनी जरूर प्रयत्न केले, परंतु प्रकार काय झाला, समोरून रिस्पॉन्स आला नाही. वळसे पाटील डायरेक्ट जाऊन बोलणार नाही, ते मोठे नेते आहेत आणि त्यांनी 40 वर्ष आंबेगाव तालुक्याची महाराष्ट्राची सेवा केली. त्यांनी मंत्रिपद भूषवलेले, विधानसभेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याकडून हे प्रयत्न जरूर केले आहेत. ते आता समाजापुढे येत नसतील, परंतु साहेबांनी भरपूर प्रयत्न केले पण शक्य नाही झालं. थँक्यू. निवडणूक लागलेली आहे, वातावरण तापलेलं आहे राजकारणाचं. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होते. तर वळती परिसरामध्ये कोणत्या मुद्द्यावर मतदान होईल? अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी राष्ट्रवादी हे यांचेच उमेदवार आहेत. पंचायत समितीला प्रियंका वाघे, सीमा खिलारी पंचायत समितीला, वरती तुलसी भोर आणि प्रीती थोरात. राष्ट्रवादीमधलीच लढत आहे या गटामध्ये. ते कशी असेल ती लढत? जिल्हा परिषदेचं जर सांगायचं जर म्हटलं तर प्रीती थोरात विरुद्ध तुलसीताई थोरात, तुलसीताई सचिन बोर. आणि तुलसीताई सचिन बोराचं जर सांगायचं जर म्हटलं तर थोडक्यात गायब जेडपी सदस्य, निवडून गेल्यानंतर कुठलाही संपर्क नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा संपर्क. मी एकच उदाहरण सांगतो. 19 फेब्रुवारी 2019ला माझ्या वडिलांचा ब्रेननी मृत्यू झाला आणि सचिन भाऊला मी स्वतः फोन केला. त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या. त्यांना म्हणलं वडिलांचा मृत्यू झाला आहे, असा आहे विधी, आमच्या अवस्था आहे. हॉस्पिटलमध्ये असताना विरोधी पक्षाचे नेते सन्माननीय खासदार शिवाजीदादा आढळराव मॅक्स केअरला भेटायला आले. कार्यकर्ते बाकीचे येऊन भेटून गेले आणि सचिन बोरांना फोन केल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं देवदत्त आहे पक्षाच्या वतीनं, ते येतील. आणि तुम्ही आज मतं मागायला येता जर तुम्ही कुठल्या सुखदुःखामध्ये सहभागी नाही, सगळी कामं तुम्ही जर केलेली म्हणता. अहो केली माहिती का? तुमच्याकडे सत्ता आहे, खुर्च्या आहे. खुर्च्या काय निसत्या का? त्या बसायला दिलेत का? उभवायला दिलेत का? त्याचा अर्थ काय? विरोधकांकडे जर समजा सत्ताच नाही, समजा प्रीती प्रवीण थोरात आहे, सत्ताच नाही, विकास काय? तुम्ही जाऊन बघा चांडवली गावामध्ये लोकनियुक्त सरपंचाची काय कामं असतात, वळती गावामध्ये बघा सरपंचाची काय कामं असतात. आता कोण कुठल्या पक्षाचा, कोण कुठल्या पक्षाचा, पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि अजितदादाची राष्ट्रवादी, हा तो वरच्या पातळीवरचा निर्णय आहे. कोणी किती प्रयत्न केले, कोणी काय नाही प्रयत्न केले दोन्ही तालुका पातळीवरती. जर समजा दादांच्या राष्ट्रवादीकडून तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्यासाठी जर कुठला जर प्रयत्न केला जर असेल तर त्यांनी कुठल्याही एका कार्यकर्त्यांनी पुरावा दाखवा ऑन दी स्पॉट का हा फोन आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षांना केला होता. कुठल्याही कार्यकर्त्यांनी दाखवा कुठलाही. आणि तो त्यांच्या वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. त्याच्या आपल्यासारख्या सौम्यगोम्यांनी त्याच्यावर उत्तर देणं म्हणजे चुकीचं कामकाज आहे. खाली सीमा खिलारी आणि प्रियंका वाघ ही लढत कशी होईल? नाही आजच्या क्षणाला तुम्हाला सांगतो प्रियंका केतन वाघ यांचं पारड जड आहे. काय वाटतं तुम्हाला जड? अहो एज्युकेटेड मुलगी आहे आणि त्याच्यातलं डीप नॉलेज आहे. काम कुठून आणायचं, कसं आणायचं, बारीक सारी गोष्टींचा डीप नॉलेज आहे प्रियंका केतन वाघ यांना. आणि ही काही घराणेशाही नाही किंवा कॉन्ट्रॅक्टर किंवा कुठले लाभार्थी वगैरे नाही. हे सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगी आणि थोडक्यात वळती गावची रहिवाशी, राणीची रहिवाशी आणि म्हणून प्रचंड बहुमताने लोक नवीन चेहरा बघतात आणि म्हणून निवडून येणार. कशी होईल लढत? प्रियंका वाघ आणि सीमा खिलारी ही लढत कशी होईल? एकतर्फी होईल. कोण येईल निवडून? प्रियंका केतन वाघ. का बरं तुम्हाला वाटतं त्या निवडून येते? आता ते काय कुठल्या राजकारणातली नाही, कुठं पक्षातली नाही, कुठं लाभार्थी नाहीत, काही नाहीत. सर्वसामान्य माणसं मतदान घरातली मुलगी आणि एक शिक्षण आहे,
सगळं चांगलं आहे आणि तिचं होतकरूपणा आहे आणि तो आपण का त्याला चान्स नाही द्यावा एक वेळेला. आता हे डबल आल्यात, यांची काही कामच दिसती नाहीत, तर हे येऊन तरी काय करणार? तुलसी बोर आणि प्रीती थोरात अशी एक लढत होती, घड्याळ आणि मशाल, घड्याळ आणि तुतारी. तर ती लढत कशी होईल? नाही, ती एकतर्फीच होणार. कसं काय एकतर्फी होईल? एकतर्फीच होणार. ते वातावरण चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, काही अडचण नाही. आणि यांनी कसे हे लाभार्थ्याची पद आहे सारखी, प्रत्येक वेळेला त्यांनीच सांगायचं आम्ही केलं. तुम्ही काय केले? जनतेचा सेवक नामदार साहेब होते, नामदार साहेबाच्या माध्यमातून सगळीच कामं झाले. झेडपी पंचायत समिती पार गाव गाठरा सगळ्यात नामदार साहेबांनी केलं. नामदार साहेबाचं कर्तव्य होतं 35-40 वर्ष सत्तेत ते त्यांना भरभरून सगळ्यांनी दिले, पण त्यांचे खालचे कार्यकर्ते नव्हते. हे कोणाला याला पोरं कर, त्याला मागं कर, याला हे कर. त्याच्यामुळे हे दुभांगले गेले आणि त्याच्यामुळे सामान्य कार्यकर्ते यांच्यापासून दूर गेले. याच्या पलीकडे यांचं काहीच नाही. त्यावेळेला फक्त आता कसं आहे, प्रीती थोरात आणि प्रियंका वाघ एवढी. कळंब चांडोली जिल्हा परिषद गटाची निवडणूक आहे. 3 उमेदवार आहेत, भाजप, घड्याळ आणि तुतारी. प्रीती थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य तुलसी भोर आणि तुमच्या गावातले उमेदवार आहेत श्रद्धा भोर. तर कशी लढत होईल? तर कसं झालं, भाजपला सध्या आमच्याकडे जास्त काही प्राधान्य नाही. आमच्याकडे सध्या आता प्रीतीताई थोरात आणि पंचायत समितीला प्रियंकाताई वाघ यांचं सध्या प्राबल्य चांगलं आहे. पण विरोधी उमेदवार म्हणतात आम्ही विकास कामं केली, विकास कामाच्या जोरावर आम्हाला निवडून द्या. तर याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता विकास कामं कशी आहेत, आता शेवटी आमचे नेते देवदत्त निकम साहेब यांचा बराच त्या ठिकाणी हातखंडा होता त्यावेळेला. आता समजा पार्टी बदली झाली, झालं सगळं झालं, पण देवदत्त निकम साहेबांचा खूप मोठं सहकार्य या विकास कामांना या ठिकाणी लागलेलं आहे. आणि आत्तासुद्धा आमचे हे 2 उमेदवार आहेत, प्रीती थोरात असेल, प्रियंकाताई वाघ असेल, हे अतिशय हुशार आणि कार्यक्षम अशा सुशिक्षित उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. आणि कामं ही 100% त्यांच्या माध्यमातून मार्गी लागतील अशी आम्हाला पूर्ण 100% गॅरंटी. आपण वळतीमध्ये होतो आणि येथील जनमताचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. आज इथेच थांबू, उद्या भेटू नवीन भागात. आपण पात्रा वास्तव मराठी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.